नमस्कार मित्रांनो, आपलं मी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी आर-टी-आयचे 25% जे ऑनलाईन प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेसाठी आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर लवकरच आर-टी-आयची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते आणि या प्रक्रियेत जर तुम्ही भाग घ्यायचा असेल, तर तुम्हाला सगळे जे कागदपत्र आहेत, ते तुम्हाला अंतिम तारखेपूर्वीचे असावेत. म्हणजेच जे आपल्या आर-टी-आय प्रक्रियेची डेट आहे, ती संपण्याच्या अगोदरची सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासाठी आपल्याला बालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे, रहिवासी पुरावा आवश्यक आहे, जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे. ही कागदपत्रे बालकांसाठी आवश्यक आहेत. तसेच या व्यतिरिक्त आपण जर कास्टमधून म्हणजे जात संवर्गातील असाल, तर यासाठी एक आपल्याला आरक्षित कोटा आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, इतस मागासवर्ग ओबीसी म्हणजेच विशेष मागास बालके म्हणजेच एसबीसी या प्रवर्गातून असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच दिव्यांग बालकांसाठी पण कोटा आहे. तर याविषयी आपण दिव्यांग बालकांसाठी जर तुम्ही यातून अप्लाय करत असाल, तर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजेच वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीतून अप्लाय करत असाल, तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा गरजेचा आहे. तर 1,00,000च्या आत उत्पन्न असणं आवश्यक आहे पालकाचे आपले. तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र ते बालकाचं किंवा वडिलांचं या दोघांपैकी कोणाचंही काढू शकता. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल म्हणजे जात प्रमाणपत्र असेल, तर तुम्हाला उत्पन्नाची कोणतीही अट नाही, म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच दिव्यांग बालकांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचं आवश्यक आहे, म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच एच-आय-व्ही बाधित जर प्रभावित असल्यास, तर आपल्याला त्यासाठी पण जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक आरक्षित कोटा आहे, ते कोविड प्रभावित बालकांसाठी. ज्यांचे आई-वडील कोविड च्या प्रादुर्भावानं मृत्यू झालेले आहेत, आई किंवा वडील किंवा दोन्ही पण, यासाठी पण एक आरक्षित कोटा आहे. त्यासाठी आपल्याला सक्षम अधिकारी निर्गम यांचे संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि कोविड-19 मुळेच मृत्यू झाला आहे याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे, किंवा शरीर मृत्यू हा कोविड-19 झाल्याचं शासकीय पालिका किंवा महानगरपालिका, संबंधित रुग्णालय किंवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळा यांचा अहवाल आवश्यक आहे. आणखीन एक आरक्षित कोटा आहे, जे अनाथ बालके आणि वंचित घटक यांसाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत, त्यासाठी अनाथ बालकांसाठी अनाथालयाची किंवा बाल सुधारकाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. तसेच जे बालके अनाथालयात राहत नसेल, तर ते पालक ज्यांचा सांभाळ करत आहेत त्या बालकांचा, तर त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. या बालकांसाठी कोणत्याही आर्थिक उत्पन्नाच्या दाखल्याचा विचार करण्यात येणार नाही, म्हणजे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची कोणतीही अट किंवा आवश्यकता नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, तर तुम्हाला तहसीलदाराचा किंवा महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला मार्च अखेरपर्यंत 1,00,000पेक्षा कमी उत्पन्न असलेल्याचा दाखलाच ग्राह्य धरला जाईल. यासाठी तुम्हाला परराज्यातील कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच प्रमाणपत्र आवश्यक आहे. घटस्फोटित महिला किंवा पालक असल्यास यासाठी आवश्यक कागदपत्रे
म्हणजेच न्यायालयाचा निर्णय किंवा घटस्फोटित महिला बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा आवश्यक आहे. किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला म्हणजे ज्यांच्या घटस्फोट प्रकरण न्यायालयीन सुरू आहे, त्याच घटस्फोटाचे प्रकरण असलेल्या महिला बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा आवश्यक आहे. बालक वंचित गटातील असल्यास त्याचं जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आईच्या नावानं आवश्यक आहे. विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. विधवा महिला किंवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे दाखला पण आवश्यक आहे. बाकी आपण कागदपत्रे पाहितले आहेत, जे की आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा. जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच आपण रुग्णालयातील जी नोंदणी असते, बर्थ सर्टिफिकेट किंवा अंगणवाडीतील बाल रजिस्टर मधील दाखला किंवा आई वडील अथवा पालक प्रतिनिधीद्वारे केलेले स्वनिवेदन, हे तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. आणि आधार कार्ड हे आपले पालकांचे आधार कार्ड मिळवण्याकरिता अर्जाची पावती अनिवार्य करण्यात येईल. परंतु या कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर अशा प्रकरणात पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरते प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरते प्रवेश दिनाच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांचे आधार कार्ड देऊ शकता, बट तुम्हाला 90 दिवसाच्या आत तुमचं आधार कार्ड देणं बंधनकारक आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकांच्या आधार कार्डचा विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येईल. रहिवासी प्रमाणपत्र हे रेशनिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालक परवाना, फोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स हे ग्राह्य धरले जातील. तुमचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळख यापैकी कोणतंही आयडी कार्ड हे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाईल. किंवा तुम्ही जर भाडेतत्त्वावर राहत असाल तर त्या दिनांकापूर्वीचा ऑनलाईन तुम्हाला भाडे करार म्हणजे भाडेपत्रक आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्राची आवश्यकता आहे, तर ते तुम्ही लवकर काढून घेण्यात यावे. लवकरच ही RTI ची ऍडमिशन प्रक्रिया चालू होणार आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी मी मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.